अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन नाशिकच्या स्वामीनारायण मंदिराजवळ लंडन पॅलेस आडगाव नाका पंचवटी नाशिक इथं होणार आहे। दिनांक 10 व 11 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून या प्रसंगी मराठा समाजाच्या मूलभूत आरक्षणासोबतच समाजाच्या प्रगतीसाठी रोजगार, शिक्षण यातील संधी या प्रमुख विषयावर परिसंवाद होणार आहे। तसंच कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर विशेष मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली खुले परिसंवाद होणार आहे। त्यासोबत आजचे व उद्याचे अशा महत्त्वाच्या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील मार्गदर्शकांचं मार्गदर्शन तसंच खुला संवाद अशा विविधांगी उपक्रमाची रेलचेल यावेळी असणार आहे। तसंच मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत नाशिक जिल्ह्यात विभूतींना मराठा भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे। दरम्यान नाशिकच्या जडणघडणीसाठी समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या दिवंगतांच्या प्रतिमा नाशिकच्या चौकात लावण्यात आल्या आहेत, जेणेकरून नाशिकच्या युवांना यातून प्रेरणा मिळू शकेल। तसंच शैक्षणिक क्षेत्रातील दिवंगत विभूतींच्या वारसांचा जाहीर सन्मान यावेळी केला जाणार आहे। तसंच विद्यार्थ्यांच्या ज्ञान कौशल्यासाठी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या आहेत, त्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नाशिकच्या राष्ट्रीय अधिवेशनात शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 7 ते 9 दरम्यान सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषीदृष्ट्या आजचे व भविष्यातील नाशिक व इतर महत्त्वाच्या विषयावर खुला परिसंवाद होणार आहे। यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर बगरे, माजी खासदार हेमंत गोडसे, आमदार सत्यजित तांबे, आमदार दिलीप बनकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार राहुल डिकले, महासंघाचे राष्ट्रीय नेते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, विधिज्ञ, त्याचप्रमाणे उद्योजक आणि डॉक्टर्स यांना आमंत्रित करण्यात आलेले आणि त्या ठिकाणी नाशिककरांना काय आव्हान करणार कार्यक्रमासाठी नाशिककरांना, युवकांना आवाहन करण्यात आलेले आणि त्याच्यामध्ये उद्याचं नाशिक कसं असेल, याच्यावर कसे असावे याच्यावर परिसंवाद आयोजित करण्यात आलेले आणि सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, कारण हा नाशिकच्या निगडीत प्रश्न आहे। युवक आणि युवती या सर्वांनी यावे अशी विनंती करण्यात येते। तर्फे राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन 2024 हे 2 दिवसीय अधिवेशन नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। यामध्ये 10 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत होईल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या तिथे त्यांचं स्वागत केल्यानंतर ते सर्वांना घेऊन आज त्या दिवशी संध्याकाळी 10 तारखेला नाशिक आजचे, उद्याचे व मराठा समाज जे आतापर्यंत नाशिक होते आजच्या घडीपर्यंत ते नाशिक, उद्याचे नाशिक कसे असावे या संदर्भात गोलमेज परिषद व परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्या परिसंवादामध्ये राजकीय, क्रीडा, कला, औद्योगिक व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्याकडून अपेक्षा नाशिककरांना काय आहे याबद्दल प्रश्न पण विचारले जाणार आहेत आणि त्यांचे काय आहे नियोजन, पुढील नाशिक 10 वर्षानंतर, 50 वर्षानंतर कसे असावे या संदर्भात त्या परिसंवादामध्ये सविस्तर चर्चा होणार आहे। 11 तारखेला सकाळी कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचे मुलाखत होणार आहेत, त्यावेळेस विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे। पर्यटन क्षेत्र पण घेतलेले, कारण नाशिक एक पर्यटन क्षेत्राकडे वाटचाल करत आहे, कृषी क्षेत्राकडे वाटचाल करत आहे, तर त्या सर्व क्षेत्रातील लोकांना, मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांची एक मुलाखत होणार आहे। त्यानंतर दुपारच्या क्षेत्रामध्ये महिला आणि युवक जो आजच्या घडीला खूप महत्त्वाचा घटक आहे, महाराष्ट्र किंवा जर भारत देश बघितला तर युवा पर्सेंटेज जास्त आहे, वयोगट जर बघितला तर त्यांना एक चांगली दिशा देण्याची गरज आहे। ह्या उद्देशातून संध्याकाळचं सेशन हे महिला आणि युवकांसाठी असणार आहे आणि त्याच्यावर युवकांचे प्रश्न, स्किल डेव्हलपमेंट, त्यांनी प्रगतीसाठी काय गोष्टी करायला पाहिजेत, औद्योगिक क्षेत्रामध्ये कोणते त्यांना उपलब्ध आहेत, संधी उपलब्ध आहेत, त्या सर्व गोष्टीसाठी त्यावेळेस तिथं चर्चा होणार आहे आणि त्यानंतर सांगता कार्यक्रमाची होणार आहे आणि ह्या सर्व गोष्टीसाठी 11 राज्यातून, महाराष्ट्रातील सर्व राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होणार आहेत आणि बांधव उपस्थित होणार। कोणत्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे? हा सर्व कार्यक्रम लंडन पॅलेस आडगाव नाका नाशिक येथे कार्यक्रम होणार आहेत। पूर्ण 2 दिवसाचे कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहेत। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।